नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि सगळ्यात आधी मराठी भाषा दिनाच्या प्राईम टाईमच्या आपल्या सगळ्या प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छाही देतो. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने आज अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये दोन्ही सभागृहांमध्ये यावर भरपूर चर्चा झालेली आहे. ही चर्चा एकीकडे आहे, ती तर काय झाली तेही आपण बघूच, पण त्याचबरोबर आज सामनामधला जो अग्रलेख आहे तो देखील या निमित्ताने फार महत्त्वाचा आहे. आणि या अग्रलेखातनं सरकारवर खूप मोठ्या पद्धतीने सामनातनं ताशेरे ओढण्यात आलेले आहेत. याचं कारण असं आहे की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी फार पूर्वीपासूनच शिवसेना, म्हणजे आता उद्धव ठाकरेंची शिवसेना असं आपण म्हणूयात, पण शिवसेनेनं हा आग्रह अगदी सुरुवातीपासून धरला होता. आणि आता या महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा देण्यात आला. तो देण्यात आल्यानंतर खरोखर महाराष्ट्रातनं मराठी माणसांनी जिथे जिथे म्हणून मराठी माणूस आहे, अगदी मग तो परदेशात असेल, त्या मराठी माणसांनी सुद्धा या निर्णयाचं स्वागत केलं. भाजपने सुद्धा या निर्णयानंतर आपले जे काही टिमकी वाजवणं म्हणतात, आपले ढोलकी बडवणं म्हणतात, ती ढोलकी बडवून घेतलेली आहे. त्याचे जाहिरातबाजी केली, उत्सव साजरे केले, जिथं जिथे म्हणून जे जे सांगता येईल की आम्हीच मराठी भाषेला अभिजात दर्जा देऊ शकलेलो आहे, असा त्यांनी सगळा खटाटोप केलेला आहे. मी म्हणतो बरोबर आहे, श्रेय घ्यायला सुद्धा हरकत नाही, ते घेतलंच पाहिजे. मुद्दा काय आहे? मुद्दा हा आहे की या मराठीला अभिजात दर्जा दिल्यानंतर मराठी भाषेच्या जपवणुकीसाठी, त्याच्या संवर्धनासाठी, मराठी भाषेवर अधिक प्रेम उत्पन्न होण्यासाठी आजची जी यंग पिढी आहे, ज्याला आपण जेनझी म्हणतो, या जेनझींपर्यंत मराठी भाषेचा गोडवा, मराठी भाषेचं महत्त्व हे पोचवण्यासाठी सरकार म्हणून काय करणार आहे याचं देखील आपल्याला विचारणा करावीच लागेल ना. म्हणजे आज मराठी साहित्य संमेलनं होतात, या साहित्य संमेलनांमधनं राजकारणी सरकार त्यांना निधीसुद्धा देतं आणि मग त्या व्यासपीठावर जाऊन राजकारणी आम्ही कसे मराठी भाषेचे पाठीराखे आहोत हे सगळं ते सांगत असतात. याच्यातनं कोणीही सुटलेलं नाही. मी कुठल्या एका पक्षाबद्दल बोलतच नाही आहे. मुद्दा असा आहे की आज मराठी भाषेच्या विषयी खऱ्या अर्थाने आपल्याला विचार करण्याची वेळ आली आहे. मी सगळ्यांचे मुद्दे घेणार आहे, पण तरी आधी आपण अग्रलेखापासून सुरुवात करूयात. ते अगदी मी अग्रलेखापासून जरी सुरुवात केली तरी दोन ठाकरे बंधू ज्या मराठी भाषेसाठी एकत्र आले, मराठी अस्मितेसाठी, मराठी माणसासाठी, आज ते दोन भाऊ एकत्र आहेत का, त्याच्यावरही आपण बोलूया. पण सुरुवात करूया ती सामनातल्या अग्रलेखातनं हेच म्हटलेलं आहे की तुम्ही जो दिंडोरा पिटलात, आम्ही अभिजात दर्जा दिला याचा, पण पुढे तुम्ही काय केलं? आज नुसते सण उत्सव साजरे करून होणार नाहीये. मराठी भाषा ही झिरपणार नाहीये, ती पोचणार नाही आहे. त्याच्यासाठी तुम्ही काय उपक्रम हाती घेतलेत ते आम्हाला सांगा. तुम्ही नुसती साहित्य संमेलनं भरून काही उपयोग होणार नाही आहे. त्याच्यातनं फक्त वक्ते येतील, वक्ते बोलतील, वक्ते निघून जातील, त्यांना त्यांचं मानधन जे काही आहे ते मिळायचं ते मिळून घेतील. पण पुन्हा मराठी भाषेच्या व्याप्तीसाठी, मराठी भाषा ही लोकांपर्यंत जाण्यासाठी म्हणून सरकार काय करत आहे, हा रोखठोक प्रश्न हा सामनाच्या अग्रलेखातनं विचारला आहे. त्याचबरोबर सामनाच्या अग्रलेखातनं दुसरा प्रश्न असा विचारला आहे की या राजकारण्यांची मुलं जी आहेत ती तरी जातात का बुवा मराठी शाळेमध्ये? यांची सगळ्यांची मुलं ही इंग्लिश शाळेमध्ये शिकतायत असं सामनातनं बोललं जात आहे. सामनातल्या अग्रलेखामधनं विचारणा होती आहे.
पण याची मला इथे जाणीव करून द्यावी लागेल की जेव्हा संजय राऊत सामनाचा अग्रलेख लिहितात तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर उद्धव ठाकरेंची देखील मुलं आलेली असणार आणि ती मुलं सुद्धा कोणत्या शाळेमध्ये शिकलेली आहेत हे देखील त्यांच्या समोर आलेलं असणार आहे. याच मुद्द्यावर काल सभागृहामध्ये देखील गरमागरम चर्चा झाली आणि अनिल परब, माझ्या मते अनिल परबांनीच हा मुद्दा उचलला. त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी त्याला उत्तर सुद्धा दिलं. मुख्यमंत्री असं म्हणाले की प्रत्येक वेळी मराठीचा मुद्दा आला की राजकारण्यांची मुलं ही याच्यामध्ये जातात का, तर ते म्हणले की होय, याला आपण सगळे जबाबदार आहोत. अगदी म्हणजे मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या सहित माझी मुलगी सुद्धा आज इंग्लिश मीडियममध्ये जातीये हे देखील त्यांनी कबूल केलेलं आहे. हे कबूल करत असताना आणि मग इतर सगळे राजकारण्यांची मुलं कशी इंग्लिश माध्यमांमध्ये जातात हे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. पण हे सांगत असताना त्यातला अर्थ हाच आहे की याचा अर्थ आज ज्या काही मराठी शाळा आहेत या मराठी शाळेंचा दर्जा हा तो नाही आहे की ज्या शाळांमध्ये या राजकारण्यांची मुलं जातील. आज या मराठी शाळांमध्ये त्या साधन सुविधा नाही आहेत ज्यामुळे या राजकारण्यांची मुलं मराठी शाळेमध्ये जातील. आणि मग हे राजकारणी आपल्याला सांगत असतात की मराठी शाळेमधनं शिकलं पाहिजे, मराठी शाळेंमध्ये आपल्या मुलाला पाठवलं पाहिजे. पण कोणत्या बेसवर? आता त्याचंच एक सगळं स्टॅटिस्टिक माझ्याकडे मी बघत होतो. कालही त्याच्यावर आजच सभागृहामध्ये चर्चा झाली. इतकी गंभीर गोष्ट आहे की मराठी शाळा बंद पडत आहेत. किती मराठी शाळा बंद पडल्या आहेत या वर्षभरामध्ये? 250. का बरं बंद पडत आहेत याचा आपल्याला खेद वाटला पाहिजे, याचं आपल्याला दुःख वाटलं पाहिजे की मराठी शाळा या निधीअभावी, या सोयीसुविधेअभावी, या शिक्षकांच्या अभावी आज तुम्हाला माहिती आहे का शाळेला शिक्षक मिळत नाही आहेत. का मिळत नाही आहेत? तर मराठी शाळेमध्ये त्याला 2 कारणं आहेत. एक तर मराठी शाळेमध्ये पालकांची सुद्धा जी मानसिकता जी राहिलेली आहे ती इंग्लिश शाळेकडेच जास्त कल राहिलेला आहे. प्रत्येक पालकाला असं वाटतंय की माझा मुलगा इंग्लिश शाळेमध्ये शिकल्यानंतरच तो या व्यवहारी जगामध्ये स्वतःला सिद्ध करू शकतो. खरं तर असं नाही आहे. म्हणजे तुम्ही जर का तुमच्या मुलाच्या अभ्यासाकडे त्याच्या इंग्लिश म्हणजे भले तो मराठी शाळेमध्ये जर टाकला तरी त्याचं इंग्लिश कसं चांगलं राहील त्यासाठी जर पाठपुरावा केला तर त्याचं इंग्रजी सुद्धा चांगलं उत्तम होऊ शकतं. आणि अशी अनेक मुलं आहेत मराठी शाळेमध्ये शिकणारी. पण आत्ताचा ट्रेंड आहे आणि आपण मुलांना इंग्लिश शाळेमध्ये टाकतो. पण त्यामुळे मुलं मराठी शाळेत जात नाहीत. त्यामुळे पटसंख्या कमी आहे. पटसंख्या कमी असल्यामुळे मग त्या शाळेला जो पाहिजे तो निधी मिळत नाही आहे. निधी मिळत नसल्यामुळे शिक्षक येत नाही आहेत कारण शिक्षकांचे पगार रखडले जात आहेत. असं एक सगळं एकामध्ये चित्र गुंतलेलं आहे आणि त्यावर या सभागृहामध्ये देखील आज गरमागरम चर्चा झाली. यावर आपण काय उपाययोजना करू शकतो या बाबतीमध्ये सुद्धा सरकार म्हणतंय की पुढच्या 5 ते 7 वर्षाचं व्हिजन ठेवून आपल्याला या मराठी शाळांसाठी काम केलं पाहिजे. एका आमदाराने खूप चांगला प्रश्न विचारला, तुम्ही शाळा बांधालय पण मराठीच्या दर्जाचं काय? दर्जा तुम्हाला आणावा लागेल ना, तर त्या दर्जाचं काय? तर या सगळ्याचवर काम करणं हे खूप गरजेचं आहे. शोकांतिका ही आहे की आज मराठी भाषा दिन आपण साजरा करतो आहोत. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे. असं असताना यातले 2 दाखले मी तुम्हाला देईन की कशी अवस्था आहे. म्हणजे राजकारण्यांची सुद्धा बघा, मी येताना माझ्या मते आपले काँग्रेसचे नेते आहेत भाई जगतापांना विचारलं की कुसुमाग्रजांचं पूर्ण नाव सांगा, गोविंदाग्रजांचं पूर्ण नाव सांगता आलंय का नाही? हाच प्रश्न अरविंद सावंतांनाही विचारला आहे. शिवसेनेचे खासदार आहेत ते आलाय का नाही सांगता? आपण बघूया, तुम्हीच बघा. कुसुमाग्रज पूर्ण नाव सांगा. मराठी भाषा. हा असं. गोविंदाग्रज वि.वा. शिरवाडकर. राम गणेश गडकरी. नाही म्हणजे राम गणेश गडकरी म्हणजे गोविंदाग्रज आणि हे कुसुमाग्रज. कुणाच्या नावाने हा साजरा होतो?
मराठी भाषा दिन? नाही, असं आहे, कुसुमाग्रज यांचं जे आपण आपले साहित्यिक आहेत, आपल्या राज्याचं वैभव आहे, ज्ञानपीठ अवॉर्ड आहेत आणि त्यामुळे त्यांच्या जन्मदिवसानिमित्त आपण जे काय हे करतो तो मराठी दिन आपण साजरा करतो. कुसुमाग्रजांचं पूर्ण नाव काय? आणि कुसुमाग्रजांचं पूर्ण नाव नाही, पूर्णतः वी वा सांगू वेगळा शिरवाडकर. बघितलं म्हणजे आमदार आहे जे मराठी भाषेच्या साठी आग्रह धरता आहेत, ते विरोधी बाकावरचे असले तरी ते सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारतायत. पण अशा वेळेला आपण मराठीच्या बाबतीमध्ये किती जागरूक आहोत हे देखील आपल्याला यातनं दिसतं. बरोबर आहे. त्याच नंतर एक भाजपचे आमदार आहेत, पाचपुते श्रीगोंद्याचे आमदार आहेत. ते एक उपक्रम ते चांगला करतायत, त्याचा आपण एक 1-to-1 केलेलाच आहे, तोही तुम्ही बघाच. पण त्यांना मी मराठीच्या बाबतीमध्ये हाच प्रश्न विचारला की राजकारण्यांची मुलं ही मराठी इंग्रजी शाळेमध्ये शिकतात, तुमचा मुलगा असेल तर तो इंग्रजी शाळेत शिकतो का मराठी? आणि जर अजून तो जात नसेल तर तुम्ही त्याला कोणत्या शाळेमध्ये टाकणार? हा प्रश्न मी विचारला त्यांना. तुम्ही बघा ते काय म्हणतात, पाचपुते यांनी काय उत्तर दिलंय ते तुम्ही बघा. मराठी ही जगलीच पाहिजे. आपल्याला भाषेचा हा नुसता अभिमान असून चालणार नाही, तो स्वाभिमान असला पाहिजे. आणि तो आपल्याला गर्व असेल तरी चालेल, तर गर्व झाला तरी चालेल, पण गर्व असणं गरजेचं आहे. मला मुलगी आहे आणि मुळात म्हणजे काय, ते अजून लहान आहे, 4 वर्षाची आहे, त्यामुळे अजून तो विषय नाही. पण नक्कीच ह्या अडचणी आहेत. शेवटी काय होतं की आम्ही मगाशी जसं म्हणलं की मार्केटला काय पाहिजे या दृष्टिकोनातनं पालक हा पाल्याचा विचार करत असतो. आपल्या पाल्याला काय पाहिजे याच्याबरोबर तो जर इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये जो कोणी इंग्लिश मिडियमच्या शाळेत जाणार असेल तर तिथे सुद्धा आमची मराठी भाषा शिकवली गेली पाहिजे आणि योग्य पद्धतीने शिकवली गेली पाहिजे. पाहिलं म्हणजे त्यांनी कोणत्या शाळेत टाकणार याचं उत्तर दिलं नाहीये. पण एवढं नक्की आहे, या सगळ्या राजकारण्यांना मराठी भाषा ही टिकली पाहिजे, ती वाढली पाहिजे, ती लोकांपर्यंत पोचली पाहिजे, हे सगळं या लोकांना मंडळींना वाटतंय. पण त्या दृष्टीनं आपण नेमके काय उपक्रम हाती घ्यायला पाहिजेत या पातळीवर आपल्याला अनास्था बघायला मिळते. सरकारने अभिजात दर्जा दिलेला आहे, पण त्या बाबतीमध्ये मराठीसाठी जनजागृतीसाठी जे उपक्रम आणायचे त्याला निधी मिळतोय का? त्या निधीचा विचार सुद्धा अजून सरकारने त्या बाबतीमध्ये केलेला नाहीये. ही उदासीनता सरकार पातळीवर, राजकारण्यांच्या पातळीवर आपल्याला बघायला मिळते. मी जे सुरुवातीला तुम्हाला म्हणलं की 2 भाऊ ठाकरे बंधू एकत्र आले, कोणत्या मुद्द्यावर आले तर मराठी माणूस, मराठी अस्मिता, मराठी माणसाचे मुद्दे, प्रश्न आज आहेत का? निवडणूक संपली, आज आहेत दोघं एकत्र. आज दोघं जण मराठी शाळा ज्या बंद पडत आहेत, आज मुंबईतल्या शाळा बंद पडल्या आहेत. बाहेर कशाला जा, मुंबईच्या बाहेर आपण गेलं तर शाळा बंदच पडत आहेत, शाळांची अवस्था वाईटच आहे. पण मुंबईतल्या शाळा बंद पडत आहेत. काय आहे त्याच्यावर? या दोघांचं काय भाष्य आहे? त्याच्यासाठीचं काय लढा आहे? काय आंदोलन आहेत? काहीच नाही. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने हे प्रश्न आपल्या मनामध्ये येणार. एकदा हा जो प्रश्न आहे ना की राजकारण्यांची मुलं इंग्लिश शाळेमध्ये का शिकतात, हा प्रश्न राज ठाकरेंना विचारला किंवा मुख्यमंत्र्यांच्या मुद्द्यावर त्यांनी असं उत्तर दिलं की असं काही गरजेचं नाही आहे. आता बाळासाहेब ठाकरे नव्हते का इंग्लिश शाळेमध्ये ते शिकलेले आहेत, पण त्यांनी मराठीचा लढा हा त्यांनी दिलेला आहे. बरोबरच आहे. राज ठाकरेंनी सांगितलं ते अर्धसत्य आहे. आज बाळासाहेबांमुळे मराठी म्हणजे मुंबईतला जो मराठी माणूस आहे, मुंबईतली जी मराठी आहे ती केवळ बाळासाहेबांमुळे आहे, हे कोणीही नाकारणार नाही. पण मग बाळासाहेब ठाकरे हे इंग्लिश शाळेमध्ये का शिकले तर आपण कोणीच हा प्रश्न मनामध्ये आणत नाही. पण बाळासाहेब ठाकरे जेव्हा शाळेमध्ये गेले तेव्हा त्या काळामध्ये इंग्रजांचं सरकार होतं. त्यावेळेला इंग्रजी शाळांमधनं शिकणं हे त्यांना सक्तीचे होतं आणि त्यामुळे त्यांचं शिक्षण हे इंग्रजी शाळेतनं झालं आहे. पण मराठीचा मुद्दा हा आतमध्ये जागरूक होता या मंडळींच्या. लालकृष्ण अडवाणी असतील, अटल बिहारी वाजपेयी असतील, बाळासाहेब ठाकरे असतील, हे सगळे मंडळी इंग्लिशमध्ये शिकलेले आहेत कारण तो काळच इंग्रजांचा होता. पण बाळासाहेब ठाकरेंनी मराठीचा मुद्दा हा जिवंत ठेवला आपल्या आतमध्ये आणि त्या मुद्द्यावर काम केलंय. असो, हे सगळे मुद्दे आहेत की जे आज मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने आपल्याला समोर येत आहेत. एकच गोष्ट आहे, केवळ राजकारण्यांकडे बघूनही आपल्याला चालणार नाही, कारण त्यांच्याकडे नुसतं बोट करून चालणार नाही. 3 बोटं आपल्याकडे सुद्धा वळलेली आहेत.
आपली सुद्धा जबाबदारी आहे. ती माध्यमांची जबाबदारी आहे, ती राजकारण्यांची जबाबदारी आहे, ती सरकारची जबाबदारी आणि ती लोकांची सुद्धा जबाबदारी आहे. मराठी भागामध्ये, महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये राहताना काम करताना मराठीच बोललं पाहिजे आणि तो आग्रह आपण धरलाच पाहिजे. आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून एकत्रित जर प्रयत्न केले तर मराठी भाषा ही नुसती जिवंतच राहणार नाही, तर ती समृद्ध होईल, ती वाढेल आणि ती 7 समुद्रापलीकडे आपली छाप उमटवेल. यामध्ये कोणतीही शंका असायचं कारण नाही. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.